सालाबादप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने साईयोग फाउंडेशन, राहता तालुका न्यायविधी समिती व राहता बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने राहता न्यायालयाचे सर्व न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली राहता न्यायालय परिसरात बुधवारी सकाळी स्वच्छता अभियान राबवण्यात आले। स्वयंस्फूर्तीने सर्व न्यायमूर्तींनी स्वतः हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला। संपूर्ण परिसरातील अनावश्यक गवत काढून कचरा गोळा करून परिसर स्वच्छ झाडून स्वच्छ करण्यात आला। त्यानंतर न्यायमूर्तींच्या हस्ते कैलासपती वृक्षाचे रोपण करण्यात आले। राहता न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश 1 व अतिरिक्त सत्र न्यायाधीश YH अमेटा, दिवाणी वरिष्ठ स्तर न्यायमूर्ती आदिती नागोरी, न्यायमूर्ती SV खैरे, न्यायमूर्ती AS देशपांडे, न्यायमूर्ती AA कुलकर्णी, न्यायमूर्ती SS मुलाणी तसेच राहता वकील संघाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट श्याम डांगे, माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट दत्तात्रय धनवटे, ॲडव्होकेट अनिल गमे यांचा साईयोग फाउंडेशनद्वारे फेटा बांधून साईशाल व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। साईयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविक केले। तसेच साईयोग फाउंडेशनद्वारे न्यायालय परिसरात आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कार्यात न्यायमूर्तींच्या सहकार्याचा उल्लेख केला। जिल्हा न्यायमूर्ती 1 YH अमेटा यांनी साईयोग फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करत सर्वांचे आभार मानले। साईयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। शेवटी वंदे मातरम या राष्ट्रगीताने अभियानाचा समारोप करण्यात आला। याप्रसंगी राजूभाई पठाण, भरत दवंगे, ॲडव्होकेट गोरख दंडवते, माजी सैनिक भानुदास गाडेकर, भाऊसाहेब बनकर, विठ्ठल निर्मळ, मनोज पिपाडा, संजय बाबर, मोहन तांबे, संजय वाघमारे, दीपक दंडवते, संदीप डांगे, राजेंद्र बांगर, रवींद्र धस, बबलू फंटागरे, सीताराम बावके, व्यंकटेश अहिरे, रामहरी डांगे, सुभाष डांगे, अंकुश गांधी, प्रकाश बेंद्रे, शिवाजी पोटे, नारायण गाडेकर, नामदेव गवते, परमेश चव्हाण, देविदास नागरे, रंगनाथ सदाफळ आदी साईयोग फाउंडेशन गुड मॉर्निंग ग्रुपचे सदस्य व न्यायालयाचे कर्मचारी वृंद उपस्थित होते। आर शिर्डी न्यूज मीडिया राहता। संस्था आहेत, इकडे हा परिसर आहेत, आपलं आहेत म्हणून आपण असं एक इकडे सहयोग करतायत, हे खरोखर चांगली बाब आहे। नाहीतर कधी कधी खरंच प्रश्न पडतो की आता परिसर स्वच्छ करायचा तर कसं करायचं, कोणाला सांगायचं, मॅनपॉवर कसं जमा करायचं, कधी बिल करायचं। पण आणि कालपर्यंत मला हे होतं की कैसे होगा याचं कितना अर्धा पाऊण तासही नाही लागला, पण नंतर परिसर हे स्वच्छ झालं। मला वाटलं की सर्वजण आपण गेले कित्येक वर्ष आपली राष्ट्रीय सण आहे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच्या पूर्वसंध्येला आपण स्वच्छता अभियान आणि वृक्षारोपण करत असतो। आणि आपण जी स्वच्छता अभियान करतो, सरांनी सांगितल्याप्रमाणे की सगळे मनापासून करतात, कोणाला प्रसिद्धीची हाव नाही, काही नाही, आणि मनापासून केल्यामुळे निश्चित याचं आपल्याला फळ मिळतं। सर म्हटले की न्यायाला त्यांची आपल्याला गरज नाही, पण मी सर तुम्हाला विनंती करतो, म्हणजे माझी रिक्वेस्ट आहे सर, तुमच्या एक शब्दाला जो मान आहे, तुम्ही जर इथं गुटखा किंवा प्लास्टिक वगैरे आणि बंदी केली तर निश्चित मला वाटतं की इथं स्वच्छता करण्यासुद्धा गरज पडणार नाही। तर आपण ते एक विनंती आहे तुम्हाला आमच्या सर्वांच्या वतीने की आपण आपल्या पद्धतीने इथे बंदोबस्त करावा। आणि आम्ही दरवेळेस जेव्हा आपण इथं येतो तर आम्हाला खूप सहकार्य मिळतं, आणि असेच सहकार्य आम्हाला मिळत राहू, आणि आम्हाला इथं स्वच्छता अभियान करण्याची किंवा वृक्षारोपण करण्याची वेळोवेळी आम्हाला जी संधी दिली त्यासाठी मी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो। तसेच सर्व सदस्यांना पुन्हा धन्यवाद देतो आणि थांबतो। ओम साईराम।